मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय। मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती निघालेली आहे आणि पदाचं जे नाव आहे हे वाहन चालक आहे। तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात 10वी पासवर। त्याचबरोबर या भरतीचे जे फॉर्म आहे हे फॉर्म भरणे चालूच आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 9 मे 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ज्यांना सुद्धा मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये वाहन चालक पदामध्ये फॉर्म भरायचा असेल तर 9 मे पर्यंत आपण यामध्ये फॉर्म भरू शकता। आणि तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये तर पगार 29,000 ते 93,000 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे। तर या भरतीची आपण निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर उंची किती असणार आहे, ग्राउंड असणार आहे की नसणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालय भरतीबद्दल वाहन चालक पदाबद्दल माहिती सांगणार आहे आणि संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, मुंबई उच्च न्यायालयाची ही भरती निघालेली आहे। तर या भरतीसाठी आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर यामध्ये 10वी पास पाहिजे, प्लस यामध्ये हलके वाहन चालक परवाना असला पाहिजे, 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे। वयोमर्यादा जर आपण वयाची जर अट पाहिली यामध्ये तर 21 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 21 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर विचार केला तुम्ही SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC SCBC कोणत्याही कॅटेगरीचे असाल 500 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये तर तुम्हाला नोकरी हे मुंबईमध्ये करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण मुंबई हे नोकरीचं ठिकाण आहे। तर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 9 मे 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर आता या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये तर यामध्ये ग्राउंड आहे का, तर ग्राउंड यामध्ये नाही आहे। त्याचबरोबर उंचीची काही अट नाही, तुमची उंची कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर यामध्ये आपण मी तुम्हाला ज्यांना सुद्धा फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला कोणत्या वेबसाईटवर यामध्ये फॉर्म भरायचा, तर पहा मुंबई उच्च न्यायालय या भरतीमध्ये फॉर्म भरण्याची जी वेबसाईट आहे https bombay.high.court.nic या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर आपण निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपले जे परीक्षा होणार आहे आणि परीक्षावरच आपल्या या ठिकाणी निवड होणार आहे। तर 50 गुणाची आपली टोटल परीक्षा असणार आहे। तर पहा, पहिल्या पार्टमध्ये जे आहे लेखी परीक्षा आहे, ज्यामध्ये 20 गुणाची लेखी परीक्षा असणार आहे। तर लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयावर वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील। ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे। तर पहा, वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान, त्याचबरोबर ब मध्ये मुंबई शहर व त्यालगतची महत्त्वाची स्थळे व रस्त्याची माहिती, क मध्ये सामान्य ज्ञान। तर एवढं आपलं 20 मार्काचा पेपर असणार आहे आणि 20 पैकी जे पासिंग असणार आहे 20 पैकी 7 मार्कावर यामध्ये पासिंग असणार आहे। आणि दुसरं जे असणार आहे हे पूर्वानुभव असणार आहे 10 मार्कासाठी। आणि तिसरं असणार आहे मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत 10 मार्काची ही परीक्षा असणार आहे। आणि त्याचबरोबर पासिंग जे असणार आहे 7 मार्कावर यामध्ये पासिंग असणार आहे। त्याचबरोबर चौथ्या याच्यात असणार आहे तोंडी मुलाखत आपली 10 गुणांसाठी असणार आहे। तर टोटल निवड प्रक्रियेचे एकूण गुण किती असणार आहे 50 गुण असणार आहे। आणि 50 पैकी जर आपल्याला यामध्ये पासिंगचा जर विचार केला 50 पैकी 25 जर मार्क पडले तर आपण यामध्ये पासिंग असणार आहे, ठीक आहे। तर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। मुंबई उच्च न्यायालय या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे वाहन चालक पदासाठी। तर पात्रता बघू शकता, उमेदवार कमीत कमी SSC म्हणजे 10वी तत्सम परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे, 10वी पास यामध्ये असला पाहिजे। दुसरे यामध्ये उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। आणि तिसरं, जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवाराचे वय किमान 21 वर्ष व कमाल 38 वर्ष असावे। मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्ष राहील। न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना कमाल वयाची अट नाही आहे, ठीक आहे। त्याचबरोबर उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर मोटार वाहन अधिनियम 1988 प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलकी मोटार वाहन LMU चालवण्याचा परवाना ड्रायव्हिंग लायसन असावा। उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान 3 वर्ष हलके आणि किंवा जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असावा। उमेदवाराचा वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाळ रेकॉर्ड स्वच्छ असावा। उमेदवारास मोटार वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना
टोपोग्राफी माहिती असावी, उमेदवार शारीरिकदृष्ट्या सदृष्ट आणि निर्व्यसनी असावा. तर हे यामध्ये काय पात्रता आहे. पात्र उमेदवारांकरिता अटी तुम्ही बघू शकता, त्याचे तिचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगलं असावं. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज भरण्याचा ते शुल्क आहे, तर हा 500 रुपये. ऑनलाईन शुल्क भरण्याची जी पद्धत आहे, उमेदवार वरील प्रमाणे नोंदणी शुल्क SBI कॉलेक्टद्वारे ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे. उमेदवारास SBI कॉलेक्ट सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अर्ज करण्याची जी पद्धत आहे, तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हा शक्यतो वेब ब्राउझरच्या माध्यमातून संगणकावर भरावा. ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून 15 दिवस करावा. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील, इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता, तर यामध्ये काही माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी निवड प्रक्रिया जर आपण पाहिलं तर यामध्ये पहा, आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेत सामोरं जावे लागणार आहे. तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन आहे, तर यामध्ये उंची नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड नाही आहे. तर आपलं जे सिलेक्शन आहे, तर यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. तर ते पूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला सांगून देतो. तर बघा, लेखी परीक्षा यामध्ये असणार आहे 20 मार्कासाठी ही लेखी परीक्षा असणार आहे आणि पासिंग जे मार्क आहे हे 7 मार्क आहे. तर पहा, लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयावर वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील. ऑब्जेक्टिव्ह टाईप, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान, मुंबई शहर व त्यालगतची महत्त्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती, क मध्ये बा सामान्य ज्ञान, आणि दुसरं जे असणार आहे यामध्ये पूर्वानुभव असणार आहे 10 गुणांसाठी, आणि तिसरं जे असणार आहे मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत 10 गुणांसाठी असणार आहे. आणि पासिंग जे मार्क्स आहे हे 7 मार्क पासिंग यामध्ये आहे. म्हणजे 10 पैकी 7 मार्क जर असेल तर पासिंग आपण असणार आहे. आणि चौथं पायामध्ये तोंडी मुलाखत असणार आहे 10 गुणांसाठी. तर अशी टोटल निवड प्रक्रियेचे एकूण जे गुण असणार आहे हे 25 गुण असणार आहे. आणि 50 पैकी जे निवड प्रक्रियेचे जे गुण असणार आहे हे 50 असणार आहे. आणि पासिंगचे जे गुण असणार आहे तर ते 25 गुण असणार आहे. ठीक आहे. तर 50 मार्काची या ठिकाणी निवड प्रक्रियेचे एकूण गुण आणि पासिंग यामध्ये 25 मार्कावर पासिंग असणार आहे. ठीक आहे. तर अशी यामध्ये जे प्रोसेस आहे, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, तर यामध्ये काही तुम्ही वाचू शकता. या ठिकाणी उमेदवारांकरिता इतर महत्त्वाच्या सूचना आहे. परीक्षेचा प्रकार, परीक्षा स्थगित करणे व रद्द करणे, अंशतः बदल करणे याबाबत सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारची दावा सांगता येणार नाही आहे. त्याचबरोबर सदर्भ जाहिरातीमध्ये दर्शविले पद संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कारणास्तव पदे कमी जास्त झाल्यास निवड केलेल्या उमेदवारास नियुक्तीसाठी हक्क प्रस्थापित करता येणार नाही, अथवा निवड प्रक्रिया रद्द झाल्यास कोणतेही दावा सांगता येणार नाही. ठीक आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण पगारचा जर विचार केला तर पगार 29,200 ते 92,300 पर्यंत आपल्याला पगार यामध्ये भेटणार आहे. तर ही संपूर्ण जाहिरात होती.